in standard 9th Science and Technology part 1st, chapter number 11, Reflection of Light, part 6. Now, in this video, we are going to study about the image formed by convex mirror. म्हणजे आतापर्यंत आपण कॉन्केव्ह मिरर वापरला, अंतर्गोल आरसा वापरला आणि अंतर्गोल आरशाच्या पुढे ठेवलेली जी काही वस्तू असेल त्या वस्तूच्या प्रतिमा कशा मिळतात हे आपण पाहिलेले आहे. आणि आता आपण कॉन्व्हेक्स मिरर घ्यायचा आहे, म्हणजे बहिर्गोल आरसा घ्यायचा आहे आणि हा बहिर्गोल आरसा घेऊन त्याच्या समोर ठेवलेली एखादी वस्तू असेल किंवा एखादी व्यक्ती त्या ठिकाणी उभी असेल तर त्यांच्या प्रतिमा कशा मिळतात हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. या ठिकाणी आपण पाहू, इथे एक ऑब्जेक्ट आपण ठेवतो. ऑब्जेक्ट ए बी ठेवलेला आहे. हा जो ऑब्जेक्ट ए बी ठेवलेला आहे, या ऑब्जेक्ट ए बी पासून मुख्य अक्षाला समांतर येणारे प्रकाश किरण जर या बहिर्वक्र किंवा बहिर्गोल आरशावर पडले तर त्यांचं परावर्तन होतं आणि त्यांचं परावर्तन झाल्यानंतर आपल्याला प्रतिमा कशा पद्धतीने पाहायला मिळतात ते आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पाहूया. या ठिकाणी मुख्य अक्षाला समांतर येणारे प्रकाश किरण जे आहेत ते या ठिकाणी आपण दाखवतो आहोत. This is the incident light ray which is coming parallel to the principal axis. Now, this light ray is incident at this point, and if at this point a normal is drawn like this, that means a line joining that point of incidence and the center of curvature is drawn like this, then it makes an angle of incidence I. This angle can be measured with the help of the protractor and we can finalize it like this. This is 22 degree. Then again, making this same angle of reflection, we will get here that is angle of reflection is made, and the light ray with angle of reflection that is equal to the angle of incidence will go in this direction like this. Here angle of reflection is done. If this line is extended in backward direction, then we will find that this light ray appears to be coming from a point on the principal axis like this. That is, it is appearing that it is coming from point F. Also, if another light ray is considered which is going through the center of curvature, then it will travel the same path because it is actually passing through the normal if it is incident in this direction, and as it is going through the normal, that means normal is drawn like this on this surface, then it will travel the same path but in reverse direction, therefore it will go in the same direction. Now here actually the light ray which is coming towards the center of curvature and the light ray which is appearing to be coming from this F, both will coincide at one point, and at that point the image of A is produced as A dash and image of B is produced as B dash. Therefore, if any object is placed in front of the convex mirror, then image obtained will be behind the mirror and which is smaller in size. बहिर्वक्र किंवा बहिर्गोल आरसा जो आहे, या बहिर्गोल आरशातून
एखाद्या वस्तूची प्रतिमा कशी मिळते ते आपण या ठिकाणी पाहू. मित्रांनो, या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पहा, ए बी ही वस्तू आहे. ए या बिंदूपासून मुख्य अक्षाला समांतर येणारा प्रकाश किरण आरशाच्या ज्या पृष्ठभागावर ज्या बिंदूवर आदळेल तिथून तो तिथं असलेली जी स्तंभिका आहे सी पासून या बिंदूपासून जोडली गेलेली त्या स्तंभिकेशी जितका कोन करेल, म्हणजे आपतन कोन जितका होईल तितकाच परावर्तन कोन करेल आणि तो प्रकाश किरण त्या दिशेला निघून जाईल. प्रत्यक्ष एखाद्या व्यक्तीला पाहताना असं दिसेल की हा प्रकाश किरण आरशाच्या मागील एका विशिष्ट बिंदूतून येतो आहे असं दिसणार आहे. आणि मग ते लक्षात यावं यासाठी आपण डॉट लाईननी ती रेषा मागं ओढलेली आहे. ती कुठेतरी या ठिकाणी मुख्य अक्षाला छेदणार आहे. ती ज्या ठिकाणी छेदणार आहे तिथंच अर्थातच एफ हा बिंदू आहे, म्हणजे नाभी आहे. त्यानंतर दुसरा किरण आपण घ्यायचा आहे. बिंदू ए पासून आरशाच्या वक्रता केंद्राकडे जाणारा प्रकाश किरण घ्यायचा आहे. अर्थातच तो स्तंभिकेतूनच जाणार आहे, त्यामुळे अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे आपतन कोन 0 अंश मापाचा असेल तर तितक्याच मापाचा परावर्तन कोन होतो आणि हा प्रकाश किरण त्याच रेषेवरून उलट दिशेने मागे फिरतो. आणि मग या ठिकाणी आपल्याला ह्या दोन रेषा म्हणजे वक्रता केंद्रातून येणारी जी रेषा आहे ती म्हणजे प्रकाश किरण जो आहे तो आणि नाभीतून येणारा प्रकाश किरण जो आहे, अर्थात हे दोन्हीही आभासी आहेत, ते कुठेही एकत्र येत नाहीत. परंतु त्या ठिकाणी या ए ची प्रतिमा ए डॅश आणि बी ची प्रतिमा बी डॅश ही मुख्य अक्षावर आपल्याला मिळते. आणि अशा पद्धतीनं ए डॅश बी डॅश ही या ए बी ची प्रतिमा आपल्याला आरशाच्या मागं मिळते. अशा पद्धतीनं बहिर्गोल आरसा वापरून आपण एखाद्या वस्तूची छोटी प्रतिमा मिळवू शकतो. Here the concave mirror and the convex mirrors are shown, and there is a center of curvature of this concave mirror and center of curvature of convex mirror is shown. And now the lines shown by the blue color, these are nothing but the incident light rays, and this incident light ray makes an angle with this normal, that is angle of incidence I, and making this same angle these light rays get reflected from this surface and they will pass through the focus of the mirror like this. Same will be the condition at this place. If a normal is drawn, angle of incidence is equal to angle of reflection is made and the light rays will get reflected and they will pass through the focus. Again same is the condition at this place, and here also the light rays will get reflected and they will pass through the common point, that is the focus of the mirror like this, and same is the condition at this place. That means all the light rays are coming together or passing through a common point. That means light rays are converging. मित्रांनो, या ठिकाणी अंतर्गोल आरसा दाखवलेला आहे. अंतर्गोल आरशाचं वक्रता केंद्र या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि या ठिकाणी एफ म्हणजे मुख्य नाभी दाखवलेली आहे. आता या मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण जे दाखवलेले आहेत ते निळ्या रंगाने आलेले, त्यांनी ही जी स्तंभिका आहे सी पासून काढलेली त्या आपतीन बिंदूवर त्याच्याशी केलेला जो कोन असेल तितकाच कोन करून या ठिकाणी परावर्तन कोन तयार होईल आणि त्या परावर्तन कोनातून त्या प्रकाश किरणाचं परावर्तन होईल. तो मुख्य अक्षाला एका विशिष्ट बिंदूत छेदेल. तो बिंदू म्हणजे त्या आरशाची नाभी असेल. आता ही जी नाभी आहे या नाभीतून तो प्रकाश किरण जातो. दुसऱ्या बिंदूच्या ठिकाणी आपतन कोन करून जर तो पडत असेल तर तेवढाच परावर्तन कोन करून हा प्रकाश किरण परत परावर्तित होतो आणि तो मुख्य अक्षाच्या एफ या बिंदूतून जाईल. अशाच पद्धतीनं सर्व प्रकाश किरणांचं परावर्तन झाल्यानंतर ते मुख्य अक्षावर असलेल्या एका बिंदूतून जातील आणि त्या बिंदूला आपण नाभी म्हणतो. म्हणजे या ठिकाणी
प्रकाश किरण मुख्य अक्षाला जर समांतर येत असतील तर परावर्तनानंतर ते एका बिंदूत एकवटतात किंवा एकत्र येतात. त्यांचा संपात बिंदू एकच असतो आणि अशांना आपण त्यांचं अभिसारण झालं असं आपण त्याला म्हणतो. म्हणजे हा जो आरसा आहे हा अभिसारी आरसा आहे. ओके. नाउ नेक्स्ट इज द कॉन्व्हेक्स मिरर. हियर द सेंटर ऑफ curvature is shown. The light rays which are coming parallel to the principal axis are shown here. Now these incident light rays when get incident at this point, then they will make an angle of incidence I, and making the same angle they will get reflected from this surface and they will go like this in the direction. And actually these light rays appear to be coming from a point behind the mirror, and to show that we are going to draw a dotted line like this. That means they will appear to be coming from a common point behind the mirror. Again, here also the normal is there. To that normal the angle of incidence is made equal to the angle of reflection. The angle is made, and from that this light ray will get reflected in this direction. Again, here also incident light ray is there. Again a dotted line is shown, and this incident light ray will get reflected in this direction. Again, here also the incident light ray will get reflected, which will appear to be coming from the common point, that is from F, and the light ray will get reflected in this direction. Here these reflected light rays are going away from each others. That means they are diverging. They are diverging. मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या की हा बहिर्गोल आरसा आहे. बहिर्गोल आरशाचं वक्रता केंद्र या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि त्याची नाभी दाखवलेली आहे. या ठिकाणी एका आपाती किरणाच्या ठिकाणी आपण एक स्तंभिका काढलेली आहे आधीच, आणि या स्तंभिकेशी या आपाती किरणानं जो काही कोन केलेला असेल इतकाच कोन करून या ठिकाणी परावर्तन किरण निघून जातो, त्याचं परावर्तन होतं. अर्थात तो मुख्य अक्षावरील एका विशिष्ट बिंदूतून आलेला आहे असा भास होतो, आणि म्हणून तो F या ठिकाणी आपण ठेवलेला आहे. याच पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी जी स्तंभिका असेल त्या स्तंभिकेशी केलेला आपाती कोन बरोबर परावर्तन कोन असं करून या ठिकाणी हाही प्रकाश किरण परावर्तित होतो, परंतु तो F या बिंदूतून आलेला आहे असं भासतं. त्याचे डॉट लाईन्स आपण या ठिकाणी दाखवलेले आहेत. आता अशा पद्धतीनं ज्या ह्या प्रकाश किरणांचं एकमेकांपासून लांब जाणं ही प्रक्रिया होते, त्याला आपण अपसारण असं म्हणतो, आणि ही अपसारणाची प्रक्रिया घडते ह्या कॉन्व्हेक्स मिररमुळे किंवा बहिर्गोल आरशामुळे. नाउ वी आर गोइंग टू स्टडी अबाउट द युजेस ऑफ कॉन्केव्ह मिरर्स. नाउ कॉन्केव्ह मिरर म्हणजे ज्याला मराठीमध्ये आपण अंतर्गोल आरसा म्हणतो, असे हे आरसे आहेत. आणि या अशा आरशांच्या साहाय्यानं वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिमा कशा तयार होतात याचा आपण यापूर्वी अभ्यास केलेला आहे. तर त्यांच्या त्या गुणधर्माचा वापर करून घेऊन ते कुठं कुठं वापरता येतात ते आपण या ठिकाणी पाहूया. एक आहे बार्बर्स शॉप, हेअर कटिंग सलून्समध्ये याचा वापर होतो. म्हणजे दाढी केल्यानंतर जर ती व्यवस्थित झालेली आहे की नाही हे समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी हा छोटासा आरसा त्या ठिकाणी ठेवलेला असतो. तर तो एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्याच्या जवळ नेला आणि त्याची जी काही मुख्य नाभी असेल त्या मुख्य नाभीच्या आत जर आपला चेहरा ठेवला तर त्याची आपल्या चेहऱ्याची विशालित प्रतिमा या आरशाच्या मागं आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे दाढी नीट झाली की नाही हे समजू शकतो. त्यानंतर आहे डेंटल हॉस्पिटल. दातांच्या दवाखान्यामध्ये दातांचे डॉक्टर त्यांच्याकडं एक असा आरसा असतो आणि त्या आरशाला पकडण्यासाठी त्यांचं एक हँडल असतं. याच्या साहाय्याने इथं आतमध्ये हा कॉन्केव्ह मिरर असतो.
या कॉन्केव्ह मिररचा जो मुख्य नाभीचा जो या कॉन्केव्ह मिररची जी मुख्य नाभी असते त्या नाभीच्या आतमध्ये आपले दात ठेवले जातात आणि त्या दातांचं चित्र याच्यामध्ये या ठिकाणी विशालित होऊन पाहायला मिळतं आणि अशा पद्धतीनं दातांच्या मध्ये काही दोष काही कीड निर्माण झाली असेल तर ते आपल्याला समजतं. अशा वेळेला ऑब्जेक्ट इज प्लेस्ड बिटवीन द पोल अँड फोकस ऑफ द मिरर अँड ॲन इरेक्ट व्हर्च्युअल अँड मॅग्निफाईड इमेज इज ऑब्टेन्ड. या पद्धतीनं त्यांचा वापर केला जात असतो. नाव नेक्स्ट इज टॉर्च and headlamps of the vehicles. The source of light is kept at the focus of the mirror. Thus the parallel beam of light is obtained. म्हणजे आरशाचं मुख्य नाभी ज्या ठिकाणी असेल तिथं प्रकाशाचा स्रोत ठेवला तर जाणारे प्रकाश किरण सर्व हे परस्परांना समांतर जातात आणि त्यामुळं आपल्याला एक बीम मिळवता येतो. फ्लड लाईट्स. आता या ठिकाणी सोर्स ऑफ लाईट इज प्लेस्ड ॲट अ लिटल बियॉन्ड द सेंटर ऑफ कर्वेचर. एक असं कॉन्सन्ट्रेटेड पण ते बऱ्याच लांब अंतरावर जाऊन फोकस करतील अशा पद्धतीनं ब्राईट बीम ऑफ लाईट या ठिकाणी आपल्याला मिळतो. व्हेरियस इक्विपमेंट युजिंग सोलर एनर्जी कॅन बी युज्ड बाय युजिंग दिस कॉन्केव्ह मिरर. सनरेज गेट रिफ्लेक्टेड बाय ए कॉन्केव्ह मिरर अँड कम टुगेदर ॲट द फोकल प्लेन अँड ॲट दॅट प्लेन इफ वॉटर इज हिटेड or some substance which is to be heated that can be placed to heat it. ओके, म्हणजे यांच्या तो जो फोकल प्लेन असेल त्या ठिकाणी पाणी असेल किंवा काही अन्नपदार्थ असतील किंवा आणखी काही वस्तू असतील तर त्या ठेवून आपण त्या तापवू शकतो, त्यांना गरम करू शकतो. युजेस ऑफ कॉन्व्हेक्स मिरर्स. मिरर्स ऑन द साइड्स ऑफ कार्स आर कॉन्व्हेक्स मिरर्स. कशासाठी तर तो कॉन्व्हेक्स मिरर काय करेल, लांबून येणारी एखादी मोठी वस्तू मोठी गाडी हिची छोटी प्रतिमा या ठिकाणी पाहायला मिळेल आणि खूप मोठ्या भागापासून येणारे प्रकाश किरण या ठिकाणी दाखवून बराच मोठा भाग ह्या कॉन्व्हेक्स मिररमध्ये कव्हर करता येतो. याचबरोबर पुढं बिग कॉन्व्हेक्स मिरर्स आर फिटेड ॲट गेट अँड इन स्क्वेअर्स. म्हणजे समजा एखादं असं काहीतरी दुकान वगैरे असेल तर या दुकानाच्या कॉर्नर्सना जर कॉन्केव्ह मिरर्स बसवले तर इकडं काय चाललेलं आहे हे इथं राहिलेल्या व्यक्तीला दिसू शकतं. त्याचबरोबर इथून सुद्धा आपल्याला या बाजूला काय चाललं आहे हे पाहता येतं. त्याचबरोबर बाहेरील बाजूला अशा कॉर्नर्सना जर कॉन्केव्ह मिरर बसवले आणि तिथं जर ऑब्झर्वर कोणी असतील तर इथं राहिल्यानंतर इकडं काय चाललं आहे किंवा त्याचबरोबर इथं राहिल्यानंतर इकडं काय चाललं आहे हेही आपल्याला पाहता येतं. अशाच पद्धतीनं प्रत्येक कॉर्नर्समध्ये असणाऱ्या ह्या कॉन्व्हेक्स मिरर्समुळं आपल्याला आजूबाजूला लक्ष ठेवणं सोपं होतं. नाउ वी आर गोइंग टू स्टडी अबाउट दी कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन्स. व्हॉट इज दिस कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन्स अँड व्हाय टू स्टडी देम? लेट अस सी अबाउट इट. दिस कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन इज प्रपोज्ड बाय René Descartes. Who was a French mathematician and who proposed the coordinate geometry. And in this coordinate geometry, he considered the x-axis and y-axis. By placing these x and y-axis, we can divide the plane in 4 parts, that means 4 quadrants, and in these 4 quadrants we can place the points and we can locate the points. Like this he proposed that theory, and later on now we are using this theory in context with these spherical mirrors. Now here this is the x-axis which will act as a principal axis of the mirror. Now the point of origin is considered as the pole of the mirror. Then always we have to keep in mind that object will be placed to the left side of the mirror. Therefore incident light rays will come only from the left side, in this direction only. Now the next conditions are
the distances which are to the right side of the pole will always be considered as positive. Distances to the left side of this pole will always be considered as negative. Distances above the principal axis will be considered as positive, and distances below the principal axis will be considered as the negative. मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या, रेने देकार्त या गणितज्ञांनी जी निर्देशक भूमिती सुचवलेली आहे, या निर्देशक भूमितीमध्ये एक्स अक्ष आणि वाय अक्ष यांची संकल्पना सांगितलेली आहे. हे आणि ह्या दोन एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस हे एकमेकांना काटकोनामध्ये जर छेदले तर त्यामुळे एखाद्या प्रतलाचे 4 भाग पडतात, 4 चरण पडतात, आणि या 4 चरणांच्या सहाय्याने आपण त्याच्यामध्ये एखाद्या बिंदूचं स्थान निश्चित करू शकतो. आणि या पद्धतीचाच वापर करून घेऊन आपण गोलीय आरशांच्या संदर्भाने आपल्याला रचना कशा करता येतात ते आपण पाहू. त्याच्यावर गणित आपल्याला सुद्धा पुढे करायला लागणार आहे. मग आता या ठिकाणी पाहूया, नेहमी एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे की जी काही वस्तू आपण ठेवणार असू आरशासमोर, ती वस्तू नेहमी आरशाच्या डाव्या बाजूलाच ठेवायची. म्हणजे आपण कागदावर ज्या ठिकाणी ही आकृती काढत असू त्या ठिकाणी ही नेहमी डाव्या बाजूलाच ठेवायची. त्याचबरोबर या वस्तू डाव्या बाजूला ठेवण्यामुळे आपल्याला प्रकाश किरणांचा येण्याचा जो मार्ग आहे, जी दिशा आहे, ती नेहमी डावीकडून उजवीकडे येत आहे असंच दाखवावं लागणार आहे. त्याचबरोबर आता पुढे जाऊन आपण असा विचार करूया की हा जो आरशाचा ध्रुव दाखवलेला आहे, या आरशाच्या ध्रुवाच्या उजवीकडील सर्व अंतर धन मानायचे, डावीकडील सर्व अंतर ऋण मानायचे. त्याचबरोबर ध्रुवापासून वरील दिशेला जाणारी सर्व अंतर धन मानायचे आणि खालच्या बाजूला येणारी सर्व अंतर ऋण मानायचे. म्हणजे या ठिकाणी आपण पाहूया की ऋण काय येऊ शकतो. तर वस्तूचं ध्रुवापासूनचं जे अंतर आहे, वस्तूचं जे ध्रुवापासूनचं अंतर आहे, दॅट मीन्स ऑब्जेक्ट डिस्टन्स, ज्याला आपण यू असं डेसिग्नेट करणार आहोत, इट विल ऑलवेज बी निगेटिव्ह. त्याचबरोबर जर इमेज किंवा प्रतिमा उजव्या बाजूला तयार झाली तर तिचं अंतर नेहमी धन दाखवायचं आहे. जर ती डाव्या बाजूलाच तयार झाली तर त्याचं म्हणजे इमेज डिस्टन्स हे ऋण दाखवायचं आहे, म्हणजे व्ही ऋण दाखवायचं आहे. उंची, या वस्तूची जी काही उंची असेल ती उंची, कारण आपण नेहमी ती प्रिन्सिपल ऍक्सिसवर किंवा मुख्य अक्षाच्या वरच्या बाजूला ठेवणार आहोत, त्यामुळे एखाद्या वस्तूची उंची ही नेहमी धन असेल, म्हणजे h1 ही नेहमी धन असेल. आणि प्रतिमा जर उलटी तयार झाली तर त्या प्रतिमेची उंची ही ऋण असणार आहे. जर प्रतिमा आभासी असेल तर मात्र तिची प्रतिमा धन असणार आहे. अशा पद्धतीनं आपण या कार्टेशियन चिन्ह संकेतांचा वापर करून या ज्या राशी आहेत त्या राशींची चिन्ह निश्चित करू शकतो आणि या चिन्हांच्या आधारे आपण पुढे गणित मांडू शकतो. म्हणजे एखादी वस्तू त्या आरशाच्या पृष्ठभागापासून किती अंतरावर असेल, तिचा आकार कसा असेल, नाभीय अंतर काय असेल, त्या वस्तूचं अंतर काय असेल, तर प्रतिमा कुठे मिळेल, या पद्धतीनं आपल्याला विचार करावा लागतो आणि त्याचा वापर करून आपण वेगवेगळी साधनं निर्माण करू शकतो.